आज आपल्या कल्याण तालुक्यात म्हारळगावा शेजारी मलखान तांडा म्हणून लबान बंजाराचा आमचा तांडा वास्तव लगभग 40 वर्षापासून राहत आहे। त्यांची लोकसंख्या साधारणतः 1800 ते 2000च्या लगभग आहे लबान बंजारा म्हणून समाजाची। तर आमच्याकडे तवर साहेब आणि जांभळे आणि त्यांच्याबरोबर एक पत्रकार म्हणून आमचे एक आठवडाभरापासून ही चर्चा चालू होती की केंद्र शासनाने एक आपल्या लबान बंजारा समाजाचा बोर्ड ऑफिस एक मंजूर केलेले ते शासनाने आमच्या महाराष्ट्र राज्याने नव्हे तर केंद्राने मंजूर केलेली स्कीम आहे आणि आम्ही एवढे सगळे खुश झालेले। आम्ही सगळे बंजारा बांधव एकत्र आलेलो आहोत आणि आज आमची पहिली मीटिंग घेऊन आम्ही त्याच्यावर व्यवस्थित चर्चा वगैरे केलेली आहे आणि आम्हाला सगळी डिटेल माहिती मिळालेली आहे आणि आमच्यासारखे जे सज्ञान लोक आहेत ते इतर अज्ञान लोकांना सगळी त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। त्या बुकलेटमध्ये काय काय द्यायचं काय करायचं आणि आम्ही लोक सैदेव सगळे एकत्र येऊन हे सगळे कामं करणार आहोत। दादा, तुम्हाला काय वाटतं, आपल्या काही पॉलिटिकल जे काही लोक आहे समाजाचे मुद्दामून त्यांना वाटतं की पॉलिटिकल स्टंट आहे किंवा ही स्कीम समाजासाठी काही कामाची नाही असं संभ्रम निर्माण करताय काही लोक, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? त्या लोकांना मेसेज ज्या दिवशी बाहेर माहिती पडेल आम्ही बाहेर पडू जेव्हा की आमचा समाज कोण आहे आणि आम्ही काय आहे म्हणून आम्ही आमच्या हक्काचे मागणारे ते शासनाने आम्हाला दिलेले आणि त्याच्यात करता आम्ही नेहमी लढत राहू। आम्ही त्या गोष्टीला कधी भी घालणार नाही। पॉलिटिक्स लोक कोणी दडपण देत असेल कोणी दबाव देत असेल याला आम्ही बळी पडणार नाही।